7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांना मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेत। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना हे आदेश आहेत। सायरन वाजवण्याचे देखील राज्यांना आदेश देण्यात आलेत। शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे 7 मे नंतर कुछ तो बड़ा होने वाला है। भारतानं युद्धाची तयारी सुरू केली आहे। दरम्यान 1971ला भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी मॉकड्रिल करण्यात आलं होतं। सात मेला होणाऱ्या नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिलचं विशेष महत्व आहे। जर खरोखरच पाकिस्ताननं भारतातल्या काही महत्त्वाच्या शहरांवर अशा प्रकारचा एअर स्ट्राईक केला तर त्या एअर स्ट्राईक मधून कमीत कमी भारताचं नुकसान व्हावं, सामान्य जनतेनं स्वतःचं संरक्षण करावं, त्याचबरोबर त्या शहरातले महत्त्वाचे काही जे ॲसेट्स असतील, त्याचबरोबर मिलिटरीशी संबंधित काही महत्त्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी या अशा प्रकारच्या मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहेत। गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलचे आदेश दिलेले आहेत, ज्याचा उद्देश आहे की ब्लॅकआउट करणं। म्हणजे जर एखाद्या जागी हल्ला होऊ शकतो विमानाचा, किंवा हल्ला होऊ शकतो क्षेपणास्त्रांचा, किंवा हल्ला होऊ शकतो ड्रोन्सचा, तर त्यावेळेला त्या भागातल्या सिव्हिल जनतेला आपलं रक्षण करणं हे भाग असतं। कारण जे एअर डिफेन्स असतो ते फक्त मिलिटरी टार्गेट्सच्या जवळपास असतं, परंतु जो सिव्हिलियन एरिया असते तिथे अशा प्रकारचा डिफेन्स कुठलाही नसतो। तर उद्या हे मॉकड्रिल होणार आहे। जनतेनं स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीनं करावं एअर स्ट्राईक जर झाला तर त्यावेळेला, यासाठी म्हणून हे मॉकड्रिल महत्त्वाचं असेल। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या संदर्भातले बघा। 7 मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे निर्देश देण्यात आलेत। हवाई हल्ला झाला तर अलर्ट म्हणून सायरन वाजवले जाणार आहेत। तर शत्रूनं हल्ला केल्यास स्वतःला वाचवण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण अशा वेळेला दिलं जातं। क्रॅश ब्लॅक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आलेत।